नमस्कार मित्रांनो, आता आपण जैसलमेरच्या पश्चिमेला इकडं सॅम म्हणजे वाळवंटाचा प्रदेश आहे. जसं आपण वेगवेगळे नाव आहेत आपल्या इकडं, विदर्भ, मराठवाडा, तर जैसलमेरच्या पश्चिमेच्या ठराविक भागाला सॅम म्हणून आहे, सँड ड्यून्स आहेत तिथं. आणि आज एक फार महत्त्वाची गोष्ट आपल्या निदर्शनास आलेली आहे. वाळवंटाच्या नावाने म्हणा किंवा शत्रू राष्ट्राच्या नावाने म्हणा, इकडं शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आलेली आहे. इथं मोठमोठे पवनचक्क्यांचे प्रकल्प उभारलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये आजही परिस्थिती त्या मानाने फार चांगली आहे की कमीत कमी ठराविक जमीन विकत घेतली जाते आणि उर्वरित जी काही त्यांना मेंटेनन्स म्हणजे इतर कामकाजासाठी जी जमीन लागते तर ती ठराविक कालावधीसाठी भाडेपट्ट्यावरती घेतली जाते. आणि मी कुठली गोष्ट अभ्यासपूर्ण असते माझ्याकडं, उचलली जीभ लावली टाळ्याला नसते. तर परत एकदा लक्षात घ्या, दाखवलं काय जातं आणि परिस्थिती काय असते याचा नेहमीच पाठपुरावा तुम्हाला आपल्या या इंडियन एक्सप्रेसवेज द लाईफलाईन ऑफ इंडिया या यूट्यूब चॅनलवरती मी डॉक्टर मनोज कुमार प्रेमराज मुनोत, हा सूर्य आणि हा जयद्रथ, लक्षात येतोय का तुम्हाला? बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, ही परिस्थिती आहे. लक्षात आलं का? कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका. काही सांगतील तुम्हाला पाकिस्तान आपलं शत्रू राष्ट्र आहे, परत काय जैसलमेरमध्ये दुष्काळ आहे, अगदी खोटं आहे. लक्षात आलं का? आजचा खरा तर कार्यक्रम होता आपला इकडं सॅम ड्यून्स किंवा थारचं वाळवंट, डेझर्ट सफारी. तर आपल्याला आपल्या इकडं चिखलात आपली नाही का, काय म्हणतो त्याला, जिपडं सफारी करायची. लक्षात आलं का? एक लक्षात घ्या, माझं एकच म्हणणं असतं, पूर्वतयारीने तुम्ही एखाद्याच्या संकटाचं संधीत रूपांतरण करू शकता. त्यासाठी सकारात्मक मनस्थिती लागते. जसा हा सूर्य आणि ही पृथ्वी आणि हा निसर्ग अटळ आहे, तशीच माझी मानसिकता देखील तेवढीच अटळ आहे. लक्षात ठेवा, तुम्ही एका चांगल्या विचाराने जर प्रेरितून आयुष्यात काय करायचं ठरवलं तर पूर्ण जी सकारात्मक शक्ती असते ती एकवटते, ती तुमच्या निश्चितच पाठीशी उभी राहते. हे मी कमीत कमी या यूट्यूबच्या माध्यमातून आत्ता जे शेतकरी, भूमिपुत्र, कष्टकरी, जमीन मालक, एकंदरीतच सातबाराधारक या उद्दिष्टाने जे करत आहे तर त्यामध्ये माझ्या हे निदर्शनास आलेलं आहे. आणि हाच लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे किंवा हाच सृष्टीचा नियम आहे. धन्यवाद. सावधान रहा, सतर्क रहा, सातबारा सोडू नका.